क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये 38 सर्कलच्या बाहेर वायडीस लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या टोला लागला. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कल मध्ये बॉलला व्हॉलीबॉल प्रमाणे पास केलंय. सकाळ सकाळचा अंघोळ करतानाचा हातातून ओला साबण सुटावाना त्या रीतीने कॅच सोडली आहे. जीवदान मिळालं. धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अजितने धुमाकूळ वाजवला. धावांचा सेल लागलाय. 3 चौकार ठोकल्यात. चांगली बॅटिंग त्यांनी इथे केलेली पाहायला मिळाली चौकडी टीमसाठी. अराउंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने केलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने षटक संपलं. धावफलकावरती धावा वाढल्यात त्या 15 विदाउट लॉस. बॅटिंग करताना चकदेव टीम धावफलकावरती आहेत 15-0. पहिल्या बॉलवरती 15 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. 15 ऑन दी बोर्ड आहेत. चला नाश्ता झाला असेल. मी संपूर्ण आयोजन समितीला विनंती करेन चला आपण बाउंड्री लाईन वरती जेणेकरून उपस्थित राहा. 12 मॅचचं शेड्यूल आहे. लवकरात लवकर संपतील. 11 मॅचेस होतील. 12 संघ खेळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं ना धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या 15 ऑन दी बोर्ड आहेत. पहिलं षटक महागडा आणि खर्चिक राहिलं. शुभमने गोलंदाजी केली. चकदेव म्हटल्यानंतर खरं तर एका बाजूला तुम्ही पाहता की जी साताऱ्याची बॉर्डर आणि एका बाजूला रत्नागिरीची बॉर्डर पाहायला मिळते आणि त्याच्यावरतीच मध्यभागी हे चकदेव गाव आहे आणि उंच ठिकाणी मल्लिका अर्जुनाचं मंदिर आणि सातत्याने मला वाटतं कोकणातून सर्वाधिक जास्त भाविक तिथे गर्दी करतात महाशिवरात्रीला. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सुभाष दाखल झालेले पाहायला मिळाले. पहिला चेंडू निर्धाव आला. अजित काहीतरी इंटरेस्टेड होता. काहीतरी सांगण्यासाठी अंपायरला नो त्याला हवा होता. परंतु तो नो मी मोफतचा मिळणार नाही. पंतांनी सांगितलं आम्ही दोघे आहेत. दोघांचे 4 डोळे. यावेळेचा बॉल ऑन साईडला मिळवला. क्षेत्ररक्षक गणेश. एक धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. दिवसा ढवळ्या धाबांची चोरीच झाली आहे जणू काय मैदानाच्या आतमध्ये. सकाळचे ठीक 9:24 धाबांची चोरी होत असताना पाहायला मिळाली. सिंगल आली. घेसरचं प्रशस्त असं मैदान शेजारीच नियोजेचं मैदान पाहायला मिळतं आणि ज्या मैदानावरती जिथे मकर संक्रांती चषक पार पडला जात असताना पाहायला मिळाला होता. बॉल दिशाही नाही. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानावरती पाहायला मिळतोय. MTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. क्रिक हिरोज वरती तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेचे अपडेट्स पाहायला मिळतील. उजव्या यष्टीच्या बाहेर क्लासिकल अंदाजामध्ये स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षण खराब. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या बरोबरीने आता मात्र धावसंख्येमध्ये पडणारी भर धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 21 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 21 ऑन दी बोर्ड आहेत. 21 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांचा वेग मोठ्या शिताफीनं बॅटिंग करतो मैदानावरती अजित. 4 चौकार त्याने ठोकलेले पाहायला मिळालेत अद्याप. यावेळेला अथेडी असत्यांचा वेग. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद.
मध्ये आपल्याला सुट्टी नाहीये. उद्याचा दिवस राखीव ठेवलेला नाही, आयोजकांनी सुट्टी जाहीर केलेली नाहीये. त्यामुळे आजच आपल्याला स्पर्धा संपवायची आहे. वेळेची बंधनं आहेत ना, ती पाळा. फलकावरती धाबा एकंदरीत 21 बनल्या, 21 ऑन दी बोर्ड आहेत. फलकावरती 21 बनल्यात आणि तिथे अजित बाद झाले. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळत आहेत. फलकावरती धाबा जिथे मात्र आपण यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट सोक, षटकार. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. प्रतीकने जो जल्लोष गोलंदाज सुभाषने साजरा केला होता, तो जल्लोष पुन्हा एकदा करून दाखवला त्याने. मला वाटतं आग ना सकाळ सकाळी बरोबरच लागले दोन्ही बाजूला. विकेट मिळवल्यानंतर गोलंदाजाने आनंद साजरा केलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी आनंद साजरा करतो. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड लॉंगॉनला, क्षेत्ररक्षण खराब, धाबा मिळणार त्या 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. मिळाल्या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 बनलेले आहेत. 31 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल करण्यात येईल. तळदेव टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. आपण आला असाल, चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. तळदेव टीम कॅप्टन. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मधली चेंडू मधली गती काढून घेतली होती गोलंदाजाने. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुणोस्फूर टीम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करते. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला गौरव जंगमला आपण पाहतोय. विकाजी जंगम यांच्या माध्यमातून गौरव जंगम यांच्यासाठी पारितोषिक आल्या. 3 बॉल 3 षटकार लगावा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मला वाटतं विकाजी जंगम यांना चांगलं ठाऊक आहे की गौरवच्या बॅटला बॉल लागलेले नाही आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना, 5 बॉलमध्ये केवळ 4 वरती तो नॉट आउट खेळतोय. 2 चेंडू त्यांच्या अगेन्स्ट डॉट आलेले आहेत. बॅटला बॉल लागलेले नाही आहेत. गौरव जंगम बॅटिंग करताना पाहायला मिळतात. धावा बनवण्यासाठी संकटांना सामोरं जावं लागतं. अडचणींना या खेळाडूला सामोरं जावं लागत असताना पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जंगम समाज आज एकत्रितपणे खेळत असताना आपण पाहत आहोत. अगदी चांगल्या दर्जाचं नियोजनबद्ध आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल कमी गतीचा, यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आणखीन एक डॉट बॉल आला. लगाताचे 2 चेंडू निर्धाव आलेले पाहायला मिळालेत. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात ते केवळ आहेत 33. 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. या बॉला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तद्भर घेतली गेलेली केवळ एक सिंगल. गौरवने जास्तीचं सिंगलला प्राधान्य दिलेलं पाहायला मिळालंय. आघाडीसाठी तो बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत 3 चेंडू त्याच्या अगेन्स्ट डॉट आलेत. 5 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 7 चेंडू फेस केलेले आहेत. 7 बॉलमध्ये 5 धावा या शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आणि 24 चेंडूचा खेळ असताना ही बाब तितकीशी शोभा देत नाही. यावेळेला आणखीन एक चेंडू निर्धाव आला. राकेश जंगम चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेला बॅटचा टोला लागला. एक्साक भरला. क्षेत्ररक्षक तैनात. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद.
धावा 34 बनलेल्या आहेत. आयोजन समिती मी याच गोष्टीकडे लक्ष वेधतो की बाउंड्री लाईन वरती आपण राहा, जेणेकरून बॉल लवकरात लवकर अवेलेबल होतील आणि स्पर्धा लवकर संपेल, कारण एक मोठं शेड्यूल आहे. बात तुझी आठवण येते रोज. बोर्ड आहेत. दोन फलंदाज बाद. गौरव जंगम बाद झाले. एक वादळी आणि झुंजार खेळ म्हणता येईल, कारण जिथे त्यांच्या बॅटमधून आपण डावा पाहिल्या तर 9 बॉलमध्ये केवळ 5 त्यांनी बनवल्या. हाफ ट्रॅकर उजव्या यशीच्या बाहेर राहिला होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न, वेगाने ही धाव कंप्लीट करत असताना वैभव जंगम आले. खरं तर विजयजी मोकाशी यांची संकल्पना आहे. डीजेचा संपूर्ण सेटअप हा विजय मोकाशी यांचा आहे. परंतु डीजे मास्टर यश कमी वयामध्ये सातत्याने मंत्रमुग्ध करणारे संगीत ते वाजवतात. यावेळेला रिवर्स केला. पहिल्याच बॉलवरती स्विच ही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, स्वीट चौकार. आविष्कार आणि मंगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दाफलकावरती 38 बनलेल्या आहेत. 38 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 38 ऑन दी बोर्ड. एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला बॅटरला फॉलो केलं. चांगला चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. 38 बनल्यात. 24 चेंडू मध्ये तिथे जास्तीच्या धावा बनवायच्या असताना केवळ 38 बनलेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 3. यावेळेला उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, झेल टिपण्यात आला आणि आणखीन एक धक्का लागलाय. फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये येऊ देऊ नका. जर का कोणताही खेळाडू त्या बॉलवरती गेला तर तो पडू शकतो. बॉल मैदानाच्या आतमध्ये येऊ देऊ नका. सॉफ्ट हँडने केला होता समोरच्या दिशेने. सिंगल कंप्लीट होईल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना बाला मिती एकेरीने सुरुवात झाली. पूर्वार्धाच्या आपण विचार करायचा झाला तर पूर्वार्धाचा पहिला बॉल डॉट आला होता. विनय पूर्वार्धाचा विचार करायचा झाला तर पूर्वार्धातील पहिले 4ही षटकांचा पहिला बॉल डॉट आला होता. इथे सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडून चुकी होती. आउटफील्ड फास्ट आहे. धावा निश्चित मिळतील. मला वाटतं सूरज वाट पाहत होते की चेंडू सीमारेषा ओलांडेल. सिंगल आली आहे. पंचांचा इशारा लेग बाईस. लेग बाईसच्या स्वरूपामधून एकेरी धावी येते. धावलकावरती 2 बनल्यात. धावांसाठीची धावांसाठीची जद्दोजहद, धावांसाठीची घाळमेळ आणि आटापिटा तुम्हाला सातत्याने करावा लागेल. धावा सहजासहजी मिळणार नाहीत. केवळ एक सिंगल आली आहे. पुढचा बॉल अजित जंगम. यावेळेला उंच गेलाय. लांब नाही. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. झेल टिपण्यात आला आणि महत्वाची विकेट इथे प्राप्त करण्यात आली आहे. फलंदाज क्रमांक पहिला सार्थक जंगम. बाजी करू शकत होते. धावा नेहमी इथे गोळा करतात हे जाणल्यानंतर इथे विकेट देखील प्राप्त करण्यात आली आहे. महत्वाचा सामना ग्रामदैवत मारुती मंदिर जीर्णोद्धार चषक 2026 तुम्ही पाहत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज अजित पुन्हा एकदा सज्ज होती. डावी एशी सोडून देणारा हा बॉल देतो मात्र दिशाहीन राहिलाय. पण नाश्ता करणारा कोणी जर का राहून गेला असेल न्यारी करून घ्या लवकरात लवकर. नाश्त्याचं काउंटर इथे बंद केलं जाणार आहे आणि लवकरात लवकर नाश्ता जो कोण करून घेणं राहून गेला असेल तर त्याने करून घ्या. यावेळेला डावी एशी सोडून देणारा लगातारचे 2 बॉल वाईड आल्यात. धावलकावरती धावा एकंदरीत 4 बनलेले बायला मिळाल्यात. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावलकावरती आहेत. पहिलं षटक अजित. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी ते करत असताना बायला मिळाल्यात. प्रतीक जंगम यांना आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक दूर राहिले. सिंगल कंप्लीट होण्याचा प्रयत्न. इथे सिंगल साठी पुले पडतला होता आणि प्रतीक जंगम वेगाने निघाला होता धाव घेण्यासाठी. प्रतीकने या गोष्टीचा विचार केला नाही की क्षेत्ररक्षक आहेत आणि जवळपासच्या धावा जर का गोळा करायच्या आहेत तर आपला साथीदार सूरज जंगम आहे हे विसरून चालता कामा नये. धावण्यासाठी जी काय मेहनत करावी लागते ती सूरज थोडीशी कमी करू शकतो हे जाणायला हवं. जिथे स्ट्रायकर एंड बॅटर प्रतीक जंगमलाही. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 4 बनलेल्या बाला मिळाल्यात. 1 फलंदाज बाद झालेला बाला मिळाला होता. चला या गोष्टीकडे लक्ष वेधून मी नाश्ता कोणाचा करून घेणं राहून गेला असेल चला लवकरात लवकर नाश्ता करून घ्या आणि चाही आपल्यासाठी आलेली आहे. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा भेद घेईन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा धावलकावरती. आता 18 बॉल आणि 35 ची गरज. आपलंही हार्दिक स्वागत आहे. धावलकावरती 4 बनलेले आहेत. 4 धावा धावलकावरती आहेत. अतुल आणि विनय
सर्वाधिक जास्त कन्फ्युजन आहे, परंतु भावांची जोडी नेहमी चांगलं कामकाज करते. प्रतीक जंगम गोलंदाजी मार्कवरती आल्यात. बाउंड्री लाईन वरतून त्यांचा रनअप पाहायला मिळतोय. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. अभिषेक जंगम यांना तुम्ही पाहताय. खरं तर अधिक महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे. हाफ ट्रॅकर बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. अंपायर हा नो बॉल आहे. धन्यवाद. तापलकावरती 4 बनल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल मिळेल. एकेरी धाव. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाहीये. केवळ सिंगल आली आहे. सिंगलने जास्तीचं काही फरक पडणार नाही. हल्लीच्या युगामध्ये सिंगल राहणं ही कोणाला पसंत नाही आहे. मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नाही आहेत ना, तेवढे पहिल्या षटकामध्ये सिंगल आलेत. पहिल्या 2 षटकामध्ये सिंगल पाहायला मिळालेत. प्रतीक पुढचा बॉल अराउंड विकेटने. हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. नशिबाने साथ दिली आहे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचं असं योगदान देणारे आणि खरं तर भोसल्यांनाही जंगम लागतात. खरं तर आज आम्ही नशीबवान आहोत, कारण जंगम आम्हालाही लागतात. आमच्याही मंदिरासाठी आम्ही आवर्जून, जर का तुम्ही रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये याल तर तिसंगी गावामध्येही जंगम आहेत. यावेळेस हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपण्यात आला. फलंदाज आणखीन एक इथे होईल. प्रतीक जंगम बाद. कसं सेलिब्रेशन केलं नाही. मॅचला तितकीशी कलाटणी नाही आहे आणि या कारणास्तव तसं सेलिब्रेशन झालेलं पाहायला मिळालेलं नाही आहे. विजय मोकाशी यांचं हार्दिक असं स्वागत. खरं तर डीजेचे मालक आहेत ते आणि या मैदानावरती त्यांची मक्तेदारी आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, जो मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेईल. नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. अंपायर स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट. जिथे बिहाइंड विकेट तुम्ही 3 क्षेत्ररक्षक तैनात करू शकत नाहीत आणि या कारणास्तव इथे मात्र हा नो बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. फ्रीचा बॉल पाहायला मिळेल. फील्ड रिस्ट्रिक्शन राहतात. आपण त्याला म्हणतो 90 डिग्रीज बिहाइंड अ विकेट. तुम्ही जास्तीचे क्षेत्ररक्षक तैनात करू शकत नाही. पंचांच्या उजव्या बाजूला स्क्वेअर लेग, पंचांच्या उजव्या बाजूला, आणि त्याचा नो आलेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जिथे मात्र हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. फ्रीची अपॉर्च्युनिटी होती आणि ती मिस केली आहे. तापलकावरती 10 बांधल्या. 13 बॉल 13 चेंडू आणि 29ची गरज. 10 धावा तापलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 29ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. सामन्याला तितकंसं काही मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं नाही असंच म्हणावं लागेल, कारण धावा चाललेल्या नाही आहेत. यावेळेला ऑन साईडला मनगट वळवली आहे. क्षेत्ररक्षक तैनात. पण मला वाटतं येणाऱ्या बॅटरने हा मनाशी
विचारच करून यायला हवा की नॉन स्ट्राईक गेटवरती सूरज जंगम आहेत. सिंगल घेण्याचा कोणताच प्रयत्न ते करत नाहीत. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत 10 धावा धावलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद, 12 बॉल 29ची गरज. पार पाडायला हवी. आयोजकांनी हा वज्र निर्धार जरूर केलाय की चांगली स्पर्धा आपण घेऊन आलोत, परंतु वेळ ही आपल्यासाठी थांबणार नाही आहे. थेट यष्टांचा भेद फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. सूरज जंगम बॅक टू द पॅव्हलियन. चला मी लक्ष वेधेन 12 खेळाडू. 12 खेळाडू या चला त्वरित. यावेळेचा बॉल लोअर फुलटोचा ऑन साईडला मनगट वळवली आहेत. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. शुभम आल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती ना गौरव जंगम यांनी, तशीच बॅटिंग सूरज यांनी देखील केली. यावेळेचा बॉल हलक्या हाताने केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल येत असताना पाहायला मी इथे दोरीचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु एक सिंगल येईल. चौदा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी चांगली झाली आहे. करण जंगम पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. बाहुबलीला बाद करण्यामध्ये ते यशस्वी राहिले. तिथून पुढे धावा आलेल्या नाही आहेत. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल, बॅटची आतली कडा, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. धक्का, आणखीन एक फलंदाज बाद. धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सैराबाईला फलंदाज पळताना पाहायला मिळाले. एखाद्या भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे या खेळाडूंची. डगआउट हा केवळ सुखकारक जागा आहे.
एकही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभं राहायला तयार नाहीये. अद्याप पाहिलं तर 5 फलंदाज बाद झाल्यात. धावफलकावरती 15 बनल्यात, 5 फलंदाज बाद. विजयासाठी 6 चेंडू आणि 24 ची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. अनिल नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. फलंदाज एकंदरीत 5 बाद झालेत. गणेश जंगम देखील बाद झाले. अजय जंगम आणि त्यांच्या साथीला अनिल जंगम. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. सिंगल निश्चित मिळेल. 24 बनवायच्या, त्यामधलं अंतर कमी झालंय. 2 धावा आल्यात. 22 ची गरज. 5 चेंडूचा केशेष. 5 चेंडू आणि जिथे विजयासाठी 22 ची आवश्यकता आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आलेले पाहायला मिळतात. ऋतिक यांना आपण पाहत आहोत. ऋतिक आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये अजय. यावेळेचा बॉल बॅटचे तिकेट आउटसाइड एज. पाठीमागे चाललाय बॉल. सिंगल मिळेल. तळदेव संघ जिथे चकदेव संघ सध्याच्या घडीला चांगले क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाल्यात. धावा थांबवल्या गेल्यात. मोठी फटकेबाजी जिथे एकंदरीत आपण पाहिली तर झालेली नाही आहे. आणि हा संघ ड्रायव्हिंग सीटवरती आहे. विजयाच्या समीप आणि विजयाला गवसणी घालण्याच्या काही पावलं दूर आहे. क्षेत्ररक्षक इथे टॅनेट पाहायला मिळतात. बापू काय क्षेत्ररक्षण राहिले त्यांच्या माध्यमातून. सिंगल आली जरूर, परंतु सामन्याची आता औपचारिकताच बाकी राहिली आहे. कारण डावा आलेल्या नाही आहेत. फलंदाज बाद झाले. जिथे एकाही खेळाडूने जास्त काळ तग धरून उभा राहिला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. आणखीन एक डॉट बॉल. अजय जंगम यष्टांच्या पाठीमागे आपण त्यांना पाहतोय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे. जिथे 19 बनल्यात. विजयासाठी अजूनही 20 ची गरज. येणारे 2 बॉलचा खेळ शेष. 2 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 बॉलला 19 धावा बनताना मी पाहिल्यात फारशा जवळून. ऑन साईडला केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गौरव आज काहीस विपरीतच घडतंय त्यांच्या बाबतीत. इथे चौकार येत असताना पाहायला मिळालाय. येणारा 1 बॉल आणि 15 ची गरज. मला वाटतं गौरव जंगम यांच्यासाठी डीजे मास्टरने ते गाणं आज लावायला हवं. केला ये जादू टोणा. एकही बॉल बॅटला लागला नाही त्यांच्या. आणि क्षेत्ररक्षणामध्ये ती जबाबदारी पाहायला मिळाली नाही. त्यावेळेचा बॉल डॉट बॉल येईल. सामना संपला. चकदेव टीमने ही मॅच जिंकली आहे. पहिला सामना इथे जिंकत असताना आपण चकदेव संघाला पाहतोय. पहिल्याच सामन्यामध्ये घवघवीत यश संपादन त्यांनी केलंय. जिथे 14 धाव्याने हा सामना जिंकला गेलाय. या करतोय मॅन ऑफ द मॅच अजित जंगम राहिलेत. 7 बॉल 17 धावा आणि विथ द बॉल 1 षटक 3 धावा आणि 1 विकेट. अजित जंगम प्लेअर ऑफ द मॅच.